श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज या संदेशाला पाहून दुर्लक्ष करू नका. हा संदेश येत्या 20 ते 21 मिनिटापर्यंत जरूर ऐका. हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत कमीत कमी येत्या 20 ते 21 मिनिटापर्यंत ऐकल्याने तुमच्या आयुष्यात याचा फार सकारात्मक बदल घडून येईल. नक्कीच हा संदेश पूर्ण ऐकल्यानंतर स्वामी स्वतः तुम्हाला त्यांचा अनुभव देतील. हा संदेश जर तुम्ही 10 ते 15 मिनिटांमध्ये टाळण्याचा प्रयत्न केला तर याचा तुम्हाला वाईट परिणाम सुद्धा बघायला मिळू शकतो. तुम्ही स्वामींची भक्ती करता, त्यांना मानता आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवता. मग हा संदेश दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत जरूर ऐका. तुमच्याकडे वेळ नसेल, तुम्हाला हा संदेश ऐकायचा कंटाळा येत असेल तर तुम्ही तुमचा मोबाईल आवाज वाढवून एका साईडला देखील ठेवू शकता. हा संदेश नक्कीच आज शेवटपर्यंत ऐकल्याशिवाय तुम्ही जाऊ नका. स्वामी म्हणतात, जो व्यक्ती माझी भक्ती करतो त्याला प्रत्येक त्याच्या यशात मी साथ देत असतो. स्वामी भक्तांनो, स्वामी तर सदैव आपल्या पाठीशी आहेत. आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी आपली साथ देत आहेत. तुम्ही स्वामीवरती विश्वास ठेवत असाल, तुमची स्वामीवरती श्रद्धा असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, जो व्यक्ती माझी भक्ती करेल, पूर्ण श्रद्धेने माझ्यावरती विश्वास ठेवेल, त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक संकटात मी त्याच्या सदैव सोबत आहे. काळजी करण्याची गरज नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्याची साथ मी देत आहे. श्री स्वामी समर्थ नामावर ज्याचा विश्वास असेल त्याला कुठल्याच गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही, कारण वाईट काळात देखील स्वामी त्याची मदत करत असतात. काळजी न करता श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून तर बघा, कारण स्वामी तर आपल्याला प्रत्येक संकटात मदत करत असतात. स्वामी भक्त हो, आपले स्वामी आपली कधीच साथ सोडत नाहीत. जेव्हा आपल्याला त्यांची खरी गरज असते त्यावेळेला देखील स्वामी आपली मदत हे करत असतात. आपल्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी स्वामी आपली मदत नक्की करतात. आपला फक्त स्वामीवरती विश्वास असायला हवा. आयुष्यात कितीही संकट येऊ द्या, स्वामी प्रत्येक वेळेला आपली मदत नक्की करतात. फक्त आपला त्यांच्यावरती पूर्ण विश्वास हवा. जर स्वामीवरती आपला विश्वास असेल तर आपल्याला काळजी करण्याची कसलीही गरज नाही. विश्वास ठेवा स्वामीवरती, विश्वास ठेवा स्वामी नामावरती, कारण संकटकाळी हेच नाम आपल्याला साथ देणार आहे. संकटकाळी हेच नाम आपली मदत करणार आहे. श्री स्वामी समर्थ म्हणा, आयुष्याच्या प्रत्येक काळात तुम्हाला स्वामी साथ देतील. तुम्हाला जेव्हा स्वामीची गरज आहे तेव्हा काळजी करण्याची गरज नाही. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करणे खूप आहे. स्वामी समर्थ नामाचा जप केल्यानेच मात्र तुमच्या आयुष्यात खूप तुम्हाला यश मिळायला लागेल. विश्वास ठेवा स्वामी नामावरती, कारण तेच आपली साथ देत आहे. आयुष्याच्या कठीण काळात स्वामींनी आपली साथ दिली आणि स्वामी आपली साथ देत आहेत. स्वामी म्हणतात, मी कधीच तुमची साथ सोडली नाही आणि कधीच तुमची साथ सोडणार देखील नाही. हो, फक्त तुमचा विश्वास असायला लागेल माझ्यावरती. स्वामीवरती जर तुम्ही विश्वास ठेवून प्रयत्न कराल तर आयुष्यामध्ये कुठलीच गोष्ट जणू अशक्य नाही. प्रत्येक गोष्ट शक्य आहे. फक्त स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असायला हवा. आयुष्यातील अशक्य गोष्टी देखील स्वामी शक्य करत असतात. आपला फक्त त्यांच्यावरती पूर्ण श्रद्धा आणि विश्वास हवा. काळजी करू नका. आज या संदेशाला कमीत कमी 20 मिनिटे ऐकल्याने तुमच्या आयुष्यात मोठा चमत्कार तुम्हाला पाहायला मिळेल. पाहून दुर्लक्ष बिलकुल करू नका. अजिबात या संदेशाला मधातून सोडू नका. शेवटपर्यंत हा संदेश ऐकून तर बघा. आज हा संदेश तुमच्यासाठी खूप काही चमत्कारी ठरणार आहे, कारण हा संदेश फक्त शेवटपर्यंत 20 ते 22 मिनिटे ऐकल्याने तुमच्या आयुष्यात त्याचा फार सकारात्मक बदल घडणार आहे. ज्यांना ज्यांना वाटतं की स्वामी माझ्या सोबत नाहीत, त्यांच्यासाठी स्वामी सदैव एक गोष्ट म्हणतात, तुम्ही फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा, बाकी मग पहा, तुम्हाला मी साथ सदैव देत असेन. तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी तर प्रत्येक वेळेला आपली साथ देत असतात. काळजी न करता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामावरती विश्वास ठेवा.
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करा. स्वामी प्रत्येक वेळेला सोबत असतात. स्वामींनी आपली साथ कधीच सोडली नाही आणि स्वामी आपली साथ कधी सोडत देखील नाहीत. ज्यांना ज्यांना वाटतं की स्वामी आपली साथ देतात त्यांनीच हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐकावा. हा संदेश अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या संदेशाला पूर्ण ऐकल्या मात्रानेच त्यांच्या आयुष्यात खूप चमत्कार त्यांना घडताना दिसेल. स्वामींवरती विश्वास ठेवा. स्वामींना कधीही टाळण्याचा प्रयत्न करू नका, कारण संकट समयी फक्त स्वामीच आपली साथ देत असतात. स्वामींनीच आपली साथ दिली आहे. विश्वास ठेवा स्वामीवरती. विश्वास ठेवा स्वामी नामावरती, कारण तेच आपल्या सदैव सोबत आहे. काळजी करण्याची गरज नाही. स्वामी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्या सोबत आहे. आपले स्वामी चराचरात व्यापून आहे. जेव्हा आपल्याला त्यांची गरज भासेल तेव्हा ते आपली साथ देतात. स्वामी अग्नी आहेत, स्वामी जल आहेत, स्वामी वटवृक्षही आहेत आणि स्वामीच ध्रुवावरी आहेत. स्वामी सर्वत्र आहेत. काळजी करण्याची गरज नाही. स्वामी तर आपल्या सोबत आहेत. विश्वास ठेवा फक्त स्वामी नामावरती. स्वामी आपली साथ सदैव देत आहेत. काळजी न करता जो श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवतो त्याच्यासाठी स्वामी अशक्य देखील शक्य करतात. फक्त विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण स्वामी आपल्या सोबत आहेत आणि स्वामीच आहे जे आपली साथ देतात. बाकी सर्व तर फायद्यासाठी आपल्या सोबत असतात. स्वामी आपल्यासाठी कधीही फायदेसोबत नसतात. स्वामी फक्त आपली साथ देण्यासाठी आपली मदत करतात. स्वामी भक्तांनो, जेव्हा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची भक्ती कराल तेव्हा स्वामी तुमची साथ द्यायला सदैव तत्पर असतील. विश्वास ठेवा फक्त स्वामी नामावरती. एकदा का तुम्ही स्वामी नामावरती विश्वास ठेवायला शिकला तर तुमच्यासाठी स्वामी अशक्य देखील शक्य करतील. स्वामी तर प्रत्येक वेळेला आपल्या सोबत आहेत. काळजी करू नका. विश्वास ठेवून बघा फक्त स्वामी नामावरती, कारण स्वामीच आपल्या सोबत आहेत आणि स्वामी आपली साथ कधीच सोडत नसतात. स्वामी म्हणतात, भगवद्गीतेमध्ये सुद्धा म्हटलं गेलेलं आहे, जो स्वतःचा विचार न करता इतरांचा करतो तो कधीही सुखी असतो. आयुष्याच्या कसल्याही वळणावर त्याची साथ सदैव देव देत असतो. विश्वास ठेवा फक्त त्यांच्यावर, कारण ते आपली साथ कधीच सोडत नाहीत. कधीच त्यांनी आपली साथ सोडली देखील नाही. स्वामी सदैव बोलतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे. आयुष्याच्या वाईट वळणात तुमची साथ मी स्वतः देत आहे. काळजी करू नका. आत्ताचं संकट गेलं तर तुमचं डबल येईल आणि त्या संकटात देखील तुमची साथ मी देत असेल. फक्त तुम्ही विश्वास ठेवा स्वामी समर्थ नामावर. ज्या व्यक्तीचा स्वामी समर्थ या नामावरती विश्वास असेल त्याला काळजी करण्याची गरज नसते, कारण स्वामी तर प्रत्येक वेळेला आपली साथ देत असतात. स्वामी कधीच भक्तांचं कार्य पाहत नाहीत. स्वामी फक्त ते पाहतात की ते भक्त त्यांचं नामस्मरण करतो की नाही आणि त्याचे कर्म योग्य आहेत की नाही. कर्म योग्य असतील आणि जर तुम्ही नामस्मरण करत असाल तर तुम्हाला आयुष्यात कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडणार नाही. तुमच्याकडे धनसंपत्ती, ऐश्वर, अन्नपूर्णा माता सदैव तुमच्या सोबत असतील. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. स्वामी प्रत्येक वेळेला साथ देतात. विश्वास ठेवा स्वामी नामावरती, कारण तेच आपली साथ प्रत्येक वेळेला देत असतात. जेव्हा तुमचा स्वामी नामावरती विश्वास असेल तेव्हा तुम्हाला या गोष्टी आपोआप मिळायला सुरुवात होईल. काळजी न करता विश्वास ठेवा स्वामी नामावरती. स्वामी अशक्यही शक्य करतील. आयुष्याच्या वाईट वळणात देखील स्वामी तुमची साथ देतील आणि स्वामींनीच तुमची साथ दिली आहे. नामस्मरण केल्या मात्राने स्वामी तुमची मदत सदैव करतील. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण स्वामी अशक्य देखील शक्य करतील. आयुष्यात अशी कुठलीच वेळ नाही जेव्हा स्वामींनी तुमची साथ दिली नाही. स्वामी तर प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहेत. स्वामीच तुमची साथ सदैव देत असतात. जो अखंडपणे स्वामी समर्थांचे नामस्मरण करतो तिच्यासाठी अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक गोष्ट शक्य होते जेव्हा आपला विश्वास असतो ब्रह्मांड नायकावर. अशक्य देखील शक्य करणाऱ्या स्वामी समर्थ महाराजांवरती. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास आहे तर काळजी करण्याची गरज नाही, कारण आपल्यासोबत स्वामी सदैव असतात. स्वामींनी कधीच आपली साथ सोडली नाही. आयुष्याच्या कठीण काळात स्वामीच आपली मदत करतात. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण तेच आपल्यासोबत सदैव उभे आहेत. आपल्या पाठीशी एकमेव व्यक्ती असा आहे जो सदैव उभा आहे, तो म्हणजे आपले स्वामी.
काळजी न करता स्वामी नामावर विश्वास ठेवा. आयुष्याच्या कठीण काळात देखील स्वामी तुमच्यासोबत उभे आहेत. दुसऱ्या कोणाच्या सांगण्यावरून जर तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत बदल मनात धरत असाल किंवा त्याबद्दल असा राग मनात आणून ठेवला असेल तर तो पूर्णपणे चुकीचा आहे. कदाचित तो व्यक्ती तसा नसेलही जसं त्याला तुम्ही समजत असता. प्रत्येक यशस्वी ठरलेल्या माणसाच्या आयुष्यात एक अशी गोष्ट असते ती म्हणजे त्याला अयशस्वी बनवण्याचा पूर्ण प्रयत्न करते आणि त्याला तो ठामपणे पुढे जातो आणि यशस्वी होतो. आपल्या आवडत्या व्यक्तीने आपल्याला जर धोका दिला तर आयुष्यात यापेक्षा दुसरा मोठा कुठल्याही प्रकारचा धक्का नसतो. आवडता व्यक्ती तेव्हाच आपल्याला धोका देऊ शकतो जेव्हा त्याची आपल्यापासून गरज संपते किंवा त्याच्या मनात एखाद्या गोष्टीबद्दल वाद निर्माण होतो किंवा तो अहंकारात डुबून जातो. घमंड अहंकार हा व्यक्तीला काहीही करण्यावर मजबूर करू शकतो. स्वतःवरती विश्वास ठेवून फक्त तुम्ही प्रयत्न करा. बाकी सर्व स्वामी अशक्य देखील शक्य करतात. जेव्हा स्वामी नामावर तुमचा विश्वास असतो तेव्हा काळजी करण्याची गरज नाही, कारण आयुष्याच्या कठीण प्रसंगात देखील स्वामीच तुमची साथ देत आहेत. स्वामी नामावरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. स्वामी अशक्य देखील शक्य करतात. स्वामी कधीही तुमची साथ सोडत नाहीत. फक्त तुमचा स्वामीवरती विश्वास असायला हवा. स्वामी अशक्य देखील शक्य करतात. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर तुमचा विश्वास ठेवा. आयुष्याच्या कठीण काळात स्वामी तुमची साथ देत असतात. स्वामींनी तुमची साथ कधी सोडली नाही आणि स्वामी तुमची साथ कधी सोडणार देखील नाहीत. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण स्वामी अशक्य देखील शक्य करतात. जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमच्या आयुष्यात काही गोष्टी आहेत जे तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे हव्या आहेत पण त्या तुमच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तेव्हा लक्षात ठेवा त्या गोष्टी स्वामींच्या मनाप्रमाणे होत आहेत. स्वामी त्या गोष्टींना तुमच्या मनाप्रमाणे करणार नाहीत, पण जे तुमच्यासाठी योग्य आहे तेच तुम्हाला देणार आहेत. स्वामी तुम्हाला योग्य ते नक्की देतील. स्वामी प्रत्येक वेळेला तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी करत असतात असं नाही, पण जे काही गोष्टी करतात ते त्यांच्या मनाप्रमाणे करतात पण तुमच्यासाठी चांगल्या असतील अशाच करतात. प्रत्येक वेळेला रडणाऱ्याचं सांत्वन करता येतं असं नाही, त्याची जाणीव रडणाऱ्याला नसते. केव्हाही आपले डोळे कोरडे करायला आपली आवडती व्यक्ती जवळ यावी असं प्रत्येकाला वाटतं, पण प्रत्येक वेळेला कोणी येत नाही. स्वामी सांगतात अशा वेळेला तुम्ही स्वतःवरचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. स्वतःला खचून जाऊ देऊ नका. स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. स्वामीच आपली साथ देतात. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असं काही नाही. प्रत्येक गोष्ट शक्य होते जेव्हा स्वामी नामावरती आपला पूर्ण विश्वास असतो. ठेचांचा काय तोटा होतो, पण लक्षात ठेवा आपल्या आयुष्यात जर एखादी व्यक्ती आपल्यावर नाराज असेल तर त्याने आपल्याला खूप तोटा होऊ शकतो. कधीही एखादी व्यक्ती आपल्यावर नाराज असेल तर त्याने आपल्याच आयुष्यात आपल्यालाच खूप जास्त त्रास होतो. लक्षात ठेवा जर स्वतःवरती विश्वास असेल तर तुम्हाला अशक्य देखील शक्य करता येते. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण स्वामीच तर आपली साथ सदैव देत असतात. स्वामींनी आपली साथ कधीही सोडली नाही. आयुष्याच्या कठीण काळात देखील स्वामीच आपली साथ देत असतात. स्वामी बोलतात, एकमेकांसाठी जुने होऊनही जिथे बोलायची ओढ जराही कमी होत नाही हे नात्यांचं यश असतं. आणि जे या यशात यशस्वी होतात ते आयुष्यात सकारात्मक दृष्ट्या खूप पुढे जातात. त्यांना कधीच नातापासून दूर जाण्याचा वेळ येत नसते. काळ फक्त माणसाचं वय वाढवतो. आठवणींना वाढवायचं असेल तर त्यांना नातं निभावावं लागतं. जर आयुष्यात पुढे जायचं असेल तर फार स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो, कारण स्वतःवर विश्वास असेल तर सर्व काही होऊ लागतं. प्रत्येक वेळेला जर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाविरुद्ध होत नसेल तर तुम्ही लक्षात घ्या की आता ते गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे तर होणार नाही, मग ते कायमची सोडून द्या. स्वामी सांगतात जे गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होत असते त्याकडे लक्ष द्या. स्वामी भक्तांनो, जर एखादी गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होत असेल तर चांगलंच आहे, पण जर एखादी गोष्ट मनाप्रमाणे होत नसेल तर ती गोष्ट मनाप्रमाणे होईपर्यंत वाट पहा किंवा त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा. कठीण काळात देखील स्वामी आपल्यासोबत असतात. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ देत असतात.
आयुष्यामध्ये मैत्री अशी गोष्ट आहे जी आपल्याला कधीही साथ देईल. सर्व नाते जिथे असमर्थ पडतात तिथे मैत्री साथ देत असते. ज्याचा मैत्रीवरती विश्वास असतो ते आयुष्यात कधीच एकटे पडत नसतात, कारण त्यांचे मित्र प्रत्येक वेळेला त्यांच्या सोबत असतात. संपत आलेल्या जाणीवेच्या दुःखावर दवा नाही, अशा वेळी प्रतीक्षा असते ती एखाद्या चांगल्या व्यक्तीची, जो व्यक्ती साथ देईल आणि आपली साथ सोडणार नाही. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला वाटतं की तुमच्या आयुष्यात खूप संकटे आहेत तेव्हा काळजी करू नका, कारण संकटेही जास्त नसतात, काही काळापुरती असतात आणि ते नंतर निघून देखील जातात. स्वतःवरती विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. आयुष्यात कितीही अडचणी असल्या तरी त्या देखील लवकरात लवकर स्वामी दूर करत आहेत. जेव्हा श्री स्वामी समर्थ नामावर आपला पूर्ण विश्वास असतो तेव्हा आपल्याला काळजी करण्याची गरज नाही, कारण कठीण काळ कितीही मोठा असू द्या, स्वामीच आपली साथ देत असतात. आपण मित्राला स्वतःचं यश अपयश विनासंकोच कळवतो, त्यात एक निखळ मोकळेपणा असतो. फसवणूक झाली तर तडफड व्यक्ती करणारा येतो, पण लक्षात ठेवा, एखादा जेव्हा कौतुक करतो चांगल्या कामासाठी तेव्हा आपल्याला खूप चांगलं वाटते आणि तो फक्त मित्रच करू शकतो. ज्यांना वाटतं एखादा व्यक्ती आहे जो त्यांच्यासाठी निस्वार्थ काम करतो तर तो मित्रच असू शकतो. लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये एखादा तरी असा मित्र पाहिजे जो तुमच्या प्रत्येक वेळेला सोबत असेल, परिस्थिती कशीही असेल. स्वामी म्हणतात, जर तुमचा स्वामी भक्तांनो स्वतःवरती विश्वास असेल तर तुम्ही कुठूनही संघर्षातून पुढे निघू शकता. तुमच्यासाठी अशक्य असं काहीही नाही, कारण स्वामी तर प्रत्येक वेळेला आपली साथ देत आहेत. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा. तुम्ही प्रत्येक गोष्टीत यश मिळवू शकता. प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यश मिळू शकते, फक्त स्वतःवरती विश्वास असायला हवा. स्वामी सांगतात, आपल्याला वाटतं तितकं आपण स्वातंत्र्य कधी नसतोच. आपण जर एवढे स्वातंत्र्य असतो तर प्रत्येक गोष्टीसाठी एवढा विचार केला नसता. जर आपण स्वतंत्र असतो तर आपण एवढा कुठल्याच गोष्टीचा विचार न करता फक्त प्रयत्न केले असते. आज जर प्रत्येक गोष्टीचा विचार करायची वेळ येत असेल तर आपण स्वातंत्र्य नाव ही गोष्ट लक्षात घ्या. स्वामी सांगतात, जो प्रथम दुसऱ्याचा विचार अगोदर करतो ती व्यक्ती म्हणजे सुंदर व्यक्ती व आयुष्यात सदैव सुखी राहणारी व्यक्ती. जो व्यक्ती प्रथम स्वतःचा आणि नंतर दुसऱ्याचा विचार करते ती व्यक्ती आयुष्यात कधीच कुणाची साथ फार काळ देऊ शकणार नाही. स्वामी सांगतात, वाईट काळात तुमची साथ फक्त मीच देतो. काळ कितीही वाईट असू द्या, साथ देणारा मी आहे आणि मी सदैव तुमची साथ देत आहे. मनाला न पटणारी गोष्ट म्हणजे आपल्याला ध्येय लागते त्या गोष्टीला करण्यासाठी, आणि जर ते ध्येय तुम्ही करू शकत असाल तर यशस्वी व्हायला तुम्हाला वेळ लागणार नाही. प्रत्येक संकट काळात स्वामी तुमची साथ नक्की देतील. स्वामी सांगतात, प्रत्येक वेळेला तुमची मदत मी करत आहे. आयुष्यात कितीही वाईट काळ येऊ द्या, प्रत्येक वेळेला तुमची साथ मी देत आहे. स्वामी सांगतात, वाईट काळ कुणाच्या आयुष्यात नसतो. अरे, वाईट काळ तर प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. फक्त त्यांना साथ देणारा एखादा व्यक्ती पाहिजे आणि तो मी आहे. मी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहे. काळ कितीही वाईट असू द्या, साथ मी प्रत्येक वेळेला तुमची देत असतो. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण स्वामीच तर आपली साथ सदैव देत आहेत. जेव्हा तुमचा स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असेल तेव्हा काळजी करण्याची काय गरज. सगळ्यांना आपलं वाटतं की आपण आपल्या मनाप्रमाणे गोष्टी करतो, इतरांना पटतील की नाही. लक्षात ठेवा, व्यक्ती ती असतात जे आपली साथ देतात. काही व्यक्ती ती असतात जे फक्त आपला कामापुरत्या सोबत असतात आणि काही व्यक्ती ती असतात जी कायम आपल्या सोबत असून आपली साथ देत असतात. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होईल असं नाही. आपल्याला सुधारणे आणि बिघडणे हे व्यक्तीच्या विचारावर आणि स्वभावावर असते. पण जर आपल्याला एखादा व्यक्ती असेल जे प्रत्येक वेळेला चांगला असेल तर प्रत्येक वेळेला ते आपली साथच देत असेल असं नाही. कधी कधी त्याची एखादी गरज सुद्धा असू शकते. स्वामी सांगतात, आयुष्याच्या प्रत्येक संकटावर मात करण्याचा सोपा उपाय म्हणजे स्वतःवरती विश्वास ठेवणे. जर तुमचा स्वतःवरती विश्वास असेल तर तुम्हाला कुणाचीही गरज नाही, एखाद्या मित्राची सुद्धा गरज नाही. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवून तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. संकट समयी स्वामी तुमची साथ देत आहेत. स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण तेच आपली मदत सदैव करत आहेत. संकट काळात स्वामी आपल्या सोबत आहेत आणि सदैव असणार आहे.
माणूस जन्मभर सुखाने आणि सुखामागे ऐश्वर्यामागे धावतो, पण या धडपडीत तो सुखी नसतो आणि धडपड यशस्वी ठरूनही ते आयुष्यात काही करू शकत नसतो. लक्षात ठेवा, जेव्हा तुमचा स्वामीवरती विश्वास असतो तेव्हा स्वामी अशक्य गोष्टी देखील शक्य करतात. जो श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवत असतो त्याच्यासाठी प्रत्येक गोष्ट शक्य आहे. जो व्यक्ती माणूस असा असतो आयुष्यात स्वतःवरती विश्वास ठेवणारा, त्याच्यासाठी प्रत्येक गोष्ट त्याच्या मनाप्रमाणे होत असते. स्वामी सांगतात, जो स्वतःवरती विश्वास ठेवेल तो प्रत्येक गोष्टीत यशस्वी होतो. भरू दे देवा पुन्हा माझी शाळा, एकदा जगावेसे वाटते ते दिवस पुन्हा. स्वामी सांगतात, एकदा गेलेले तुमचे लहानपण बालपण पुन्हा कधीही येणार नसते. जोपर्यंत हा जग आहे तोपर्यंत तुम्ही फक्त वाढत असता. एकदा गेलेली गोष्ट परत तुमच्या आयुष्यात कधीही येत नसते. स्वामी सांगतात, पराजितीने आरडाओरडा करू नये किंवा पराजयाची मिटवांची अर्पण करू नये. लक्षात ठेवा, जर तुम्हाला आयुष्यात खूप यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःवरती विश्वास ठेवा. जर तुमचा स्वतःवरती विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट शक्य होत असते. वेळ लागत नाही. जेव्हा स्वामीनामावर विश्वास असतो तेव्हा आपल्याला यशस्वी व्हायला. लक्षात ठेवा, जेव्हा स्वामीनामावर आपला विश्वास आहे तेव्हा आपल्याला काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी प्रत्येक वेळेला आपल्या सोबत असतात. श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा. स्वामी आपल्या सोबत सदैव आहेत. आयुष्यात प्रत्येक काळात स्वामी आपली साथ देत आहेत. आयुष्यामध्ये स्वामींनी आपली साथ कधीही सोडली नाही आणि स्वामी आपली साथ कधी सोडत नसतात. म्हातारपणी जसे कडक पदार्थ चावता येत नाही तसे कडक शब्दही ऐकवत नाहीत. आयुष्यात एक गोष्ट अशी असते, ती लक्षात ठेवा. स्वामी भक्त हो, प्रत्येक वेळेला प्रत्येक व्यक्ती तुमची साथच देईल असं नाही. कधी कधी तुम्हाला अपयशांचा देखील सामना करावा लागतो. संकट काळात फक्त स्वामी तुमची मदत करतील. स्वामीवरती तुम्हाला विश्वास ठेवावा लागतो, कारण ते आपली साथ देत आहेत. आपला जेव्हा स्वामीवरती विश्वास असतो तेव्हा काळजी करण्याची गरज नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या नामवचनावर विश्वास मात्र नक्की ठेवा. संकट काळात तुमची साथ स्वामी सदैव देत आहेत. जेव्हा स्वामीवरती विश्वास असतो तेव्हा स्वामी अशक्य देखील शक्य करतात. संकट कितीही मोठं असू द्या, स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ देत आहेत. आपला फक्त स्वामीवरती विश्वास हवा, कारण स्वामी अशक्य देखील शक्य करतात. अशक्य अशी कुठलीच गोष्ट स्वामीसाठी अशक्य अशी नाही. कदाचित ती गोष्ट तुमच्यासाठी माझ्यासाठी अशक्य असू शकते, पण स्वामींसाठी ती गोष्ट शक्यच आहे. स्वामी त्या गोष्टीला शक्य नक्की करतील. विश्वास ठेवा स्वामीनामावर, कारण आपल्या आयुष्याच्या कठीण काळात स्वामीच फक्त आपली साथ देतील. संकटे कितीही मोठे येऊ द्या, प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ स्वामी नक्की देतील. स्वामीवरती विश्वास असेल तर आपल्याला साथ नक्की मिळते. स्वामी बोलतात, संकटे आयुष्यात येत आहेत तर त्यांचा सामना करायला शिका, कारण त्याशिवाय तुम्हाला यशस्वी होण्याचा दुसरा मार्ग मिळणार नाही. प्रत्येक संकटात एक यश लपलेलं असते, ते यश शोधायचं असते. जशी काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली हे समजायला जास्त भाग्य लागतं. जर तुम्हाला वाटत असेल की माझ्यासाठी काही गोष्टी खूप अशक्य आहेत, तेव्हा स्वामीनामावरती विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला तुमची साथ मी स्वतः देत आहे. काही वेळेला काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध होतात, पण लक्षात घ्या, जो दिसण्यावर जातो तो हमखास फसतो. जो डोळ्यातील भाव ओळखतो तो मन जिंकतो, पण जो मनातील भाव ओळखून शब्दात भावना समजतो तो जिंकून आपल्या कायम हृदयात राहतो. प्रयत्न सोडू नका. सुरुवात नेहमी कठीण असते. जेव्हा सुरुवात करून बघाल तेव्हा यश नक्की तुम्हाला मिळेल. संकटे कितीही येऊ द्या आयुष्यात, प्रत्येक वेळेला सर्व स्वामी नक्की आपल्या मनाप्रमाणे करतील. स्वामीवरती जर विश्वास असेल तर स्वामी आपली साथ देतील, या गोष्टीवर देखील विश्वास ठेवा. स्वामी सांगतात, आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतात. त्या गोष्टी कधी विसरायच्या नसतात की आपण जसा विचार केला होता तसंच आपल्या मनाप्रमाणे झालं होतं. काही वेळेला लोक काय करतात, जे गोष्टी मनाप्रमाणे होतात त्यांना विसरून जातात. जगात असे कोणतेही पाप नाही जे की नामासमोर राहू शकेल. कुठलेच असे मोठे पाप आजपर्यंत या जगात नव्हते जे नामस्मरण केल्याने दूर गेले नाही.
तुमचे कितीही पाप असेल असे तुम्हाला वाटत असतील तर तुम्ही फक्त नामस्मरणाकडे जा, पाप कायमचे दूर व्हायला लागेल. जो व्यक्ती नामस्मरण करतो त्याचे पाप स्वामी स्वतः दूर करतात. परिस्थितीची कल्पना असूनही काही न करता येणे हे जास्त त्रासदायक वाटतं. ज्याचा स्वामी नामावर विश्वास असतो त्याच्यासाठी अशक्य ते स्वामी शक्य करतात. समजा आपल्या घरात विजेचे दिवे आहेत, ते बटन दाबल्यावर लागतात, पण जर का त्या विजेच्या उगमनाचा ठिकाण बिघाड झाली तर घरातले बटन दाबून दिवे लागणार नाही. फार काय, पण घरातील दिव्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केले तरी ते मूळ ठिकाण बिघडण्याची दुरुस्ती होईपर्यंत काही उपयोग नाही. त्याप्रमाणे आपल्या स्वतःमध्ये सुधारणा झाल्याशिवाय बाहेरून सुद्धा सुख मिळण्याची अपेक्षा करणे अवघडच आहे. लक्षात ठेवा, एक गोष्ट, एखादे अवघड काम करण्यासाठी आपण नेहमी आळशी माणसाची निवड करतो, कारण त्यासाठी सर्वात सोपा मार्ग तो शोधून काढतो. स्वामी सांगतात, अशक्य असं काहीही नाही. जेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्ट शक्य करायची असते तेव्हा स्वतःवरती आणि स्वामी समर्थ नामस्मरणावरती विश्वास ठेवा. दुःख इतकं नशीबवान आहे की ज्याला प्रयत्न करून लोक आपल्या सोबत असतात त्याच्यात देखील ते साथ देतं. जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक राहा, जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे राहा, जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील राहा, जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा अगदी शांत राहण्याचा प्रयत्न करा. कदाचित तुम्ही त्या वेळेला रागात शांत राहू शकत नसाल तरी स्वतःवरचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. स्वतःवरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नका, कारण जर तो स्वतःवर असेल तर तुम्ही अशक्य देखील शक्य करू शकता. श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून तर बघा. स्वामी तर वाईट काळात देखील तुमचीच साथ देत होते. स्वामी वाईट काळात तुमचीच साथ देत आहेत. स्वामी अशक्य ते शक्य करतात. स्वामी भक्त हो, तुमची साथ स्वामींनी कधी सोडली नाही. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहेत. संकट काळात स्वामी तुमच्या सोबत उभे आहेत. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण ते तुमची साथ सदैव देत असतात. अशक्य देखील शक्य करतील स्वामी. जर विश्वास असेल स्वामी नामावर तर अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक वेळेला सर्व गोष्टी मनाप्रमाणे नक्की होतील. संस्कृती म्हणजे काय? संस्कृती हे आपले प्राचीन काळापासून जपत आलेले गरजांचे जे अशा गोष्टी असतात ज्या आपण रोज करतो. लक्षात ठेवा, आपली संस्कृती आणि संस्कार ह्या दोन गोष्टी आहेत ज्या आपल्या सदैव सोबत असतात. आणि जो व्यक्ती या दोन गोष्टीवरती चांगला असतो तो आयुष्यात कधीच मागे राहू शकत नाही. जेव्हा तुम्ही एखाद्याचे जीवन खोट्याने उद्ध्वस्त करता तेव्हा ते व्याजाने घेतलेल्या कर्जाप्रमाणे तुमच्यासोबत देव वसूल करत असतो. देव असा असतो जो कधीच एखाद्याचं चांगलं झालं तर दुसरं त्याचं वाईट करत असेल तर वाईट होऊ देत नाही. व्यवहारामध्ये आपण दुसऱ्याची लबाडी ओळखून वागावे, एवढीच लबाडी आपल्यामध्ये असावी, पण स्वतःला लबाड करू नये, म्हणजे आपले डावपेच किंवा लबाडी लोकांना फसविण्यात नसावी. संकटकाळी स्वामी आपली साथ देतात. संकटामध्ये स्वामी आपली मदत करत असतात. लक्षात ठेवा, स्वामीच आपल्या सोबत आहेत, फक्त तेच आपली साथ सदैव देतात. सर्व काही ईश्वर करतो, करणारा व्यक्ती फक्त निमित्त मात्र असतो. कुणालाही जे काही मिळतं ते ईश्वरामुळे मिळतं. देणारा माणूस फक्त निमित्त मात्र असतो. नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की हवी असणारी माणसं गमवायला वेळ लागते. नामात शंका व भीती नाहीशी झाली तरच आपल्याला सर्व गोष्टी मनाप्रमाणे होतात. पैसा कमविणे हे जितके महत्त्वाचे आहे त्याहून कितीतरी अधिक महत्त्वाचे आहे माणसे जोडणे, मग ती माणसे घरातील असो वा बाहेरची असो. लक्षात ठेवा, जर स्वतःवरती विश्वास ठेवून कार्यरत असाल तर प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होते. संकट समयी स्वामी तुमची साथ देतील. स्वामीवरती विश्वास असेल तर स्वामी अशक्य देखील शक्य करतील. आयुष्यातील सगळ्यात मोठा गुन्हा म्हणजे आपल्यावर कुणाच्या तरी डोळ्यात पाणी येणे. आपल्यामुळे आणि आपल्या आयुष्यात सगळ्यात मोठं यश म्हणजे आपल्यासाठी कोणाच्या तरी डोळ्यात पाणी येणे. जो संकटात स्वतःवरती विश्वास ठेवतो त्याच्यासाठी अशक्य असं काही नाही. लक्षात ठेवा, श्री स्वामी समर्थ नामाचा जप करणारा आयुष्यात खरा यशस्वी होतो. आपल्याला कोणत्याही गोष्टीत बोलण्याआधी एक गोष्टीचा विचार करावा की आपण असं बोलावं की पुढचा देखील खुशच होईल. कदाचित काही वेळेला आपण सत्य बोलू आणि त्याने पुढचा नाराज होईल, तर त्यावेळेला देखील आपल्याला फक्त सत्यच बोलायचं आहे. पुढचा खुश होईल यासाठी आपल्याला खोटं बोलायचं नाही. स्वामी सांगतात, आपले ध्येय आपल्याला पुढे नेण्यासाठी कार्यरत असतात. आपल्या ध्येयावरती आणि स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा, कारण तेच तुम्हाला यशस्वी बनवतील.
स्वामी म्हणते, माणसाकडे एक गोष्ट असते जो तो सदैव करतो, तो म्हणजे स्वतःवरचा विश्वास कमी किंवा जास्त. स्वतःवरचा आत्मविश्वास कमी कधी होऊ देऊ नका. जे प्रेमाने ऐकतात त्यांना अर्थ समजतो, जे सौजन्याने ऐकतात त्यांना शब्द कळतो, आणि जे हे गोष्ट ऐकून फक्त वरच्यावर सोडून देतात त्यांना काहीही कळत नाही. जर स्वतःवरती विश्वास असेल तर स्वामी आपली साथ कठीण काळात देखील देतात. स्वामी जेव्हा आपली साथ देण्यासाठी तत्पर असतात तेव्हा ते साथ देत असतात. स्वामीवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा, कारण तेच आपली साथ देत असतात. जर तुमचा स्वामीवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास असेल तर तुमच्यासाठी अशक्य देखील स्वामी शक्य करतात. काळजी न करता श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा. स्वामी अशक्य देखील शक्य करतात. आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामींनी आपली मदत केली. स्वामी प्रत्येक वेळेला आपली मदत करत आहेत. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. सर्व काही गोष्ट स्वामी समर्थ आपल्या सोबत करतात. स्वामी सांगतात, प्रत्येक वेळेला तुमची साथ मी देत आहे. आयुष्यात कितीही वाईट काळ येऊ द्या, तुमची साथ सदैव देणार आहे मी. काळजी न करता श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून बघा. संकट समयी स्वामी आपली साथ देतात. संकट समयी स्वामी आपली मदत करतात. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा, कारण स्वामी आपली साथ सदैव देत असतात. फक्त स्वामीवरती जेव्हा विश्वास असतो तेव्हा स्वामी आपली साथ देतात. आपला फक्त त्यांच्यावरती विश्वास असायला हवा. स्वामी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला मी तुमची साथ देत आहे. संकट काळात देखील तुमची साथ मी स्वतः देत आहे. संकट कितीही मोठा असू द्या, त्यात तुमची साथ देणारा मी स्वतः आहे. काळजी करू नका. जेव्हा स्वामी आपल्या सोबत असतात तेव्हा आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. अशक्य देखील स्वामी शक्य करतात. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होत असते. स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामी अशक्य देखील शक्य करतात. स्वामीवरती जेव्हा आपला विश्वास असतो तेव्हा आपल्याला काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी अशक्य देखील शक्य करतात. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी आपल्यासोबत आपली साथ प्रत्येक काळात देतात. काळ कितीही वाईट असो अथवा काळ कितीही चांगला असो, स्वामीच आपल्या सोबत आहे त्या गोष्टीवरती विश्वास ठेवा. स्वामी सांगतात, आयुष्यात अखंड गोष्टी असतात ज्या आपल्या मनाप्रमाणे होतात तर काही मनाविरुद्ध होतात. ज्या गोष्टी मनाप्रमाणे होतात त्यांना कधी विसरू नका, कारण ते आपल्याला आयुष्यात पुढे नेण्यासाठी उपयोगाला पडतात. हो, ज्या गोष्टी आपल्याला चांगल्या वाटतात त्याच करणे योग्य, पण ज्या गोष्टी आपल्यासाठी चांगल्या आहेत त्या करणे अतियोग्य असते. तुम्ही बघा, तुम्हाला कुठल्या गोष्टी चांगल्या वाटतात व कुठल्या गोष्टी तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे करायच्या आहेत. संकटे येऊ दे आयुष्यात, त्यांचा सामना करण्यासाठी स्वतःवरती विश्वास ठेवा फक्त. बाकी सर्व स्वामी तुमच्या मनाप्रमाणे करतील. जेव्हा स्वामी समर्थ नामावरती आपला विश्वास असतो तेव्हा अशक्य असं काही नसतं. प्रत्येक वेळा त्यावेळी प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी ही शक्य असते. संकट समयी स्वामी आपल्या सोबत आहेत. आपला त्यांच्यावरती विश्वास ठेवा, कारण स्वामी आपली साथ देतात. स्वामी समर्थांवरती जेव्हा विश्वास असतो तेव्हा अशक्य देखील स्वामी शक्य करतील. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून तर बघा. संकट समयी स्वामीच आपली साथ देतात. आयुष्यात वेळ कितीही कठीण येऊ द्या, फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून बघा. स्वामी तुमची साथ देताना तुम्हाला सदैव दिसतील. स्वामी समर्थ महाराजांवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती जर आपला विश्वास असेल तर अशक्य अशी कुठलीच गोष्ट आपल्यासाठी नसते. त्यावेळेला प्रत्येक गोष्ट स्वामी शक्य करत असतात. संकट समयी स्वामीच आपली साथ देतात. संकट समयी स्वामी आपली साथ देत असतात. स्वामी म्हणतात, प्रत्येक वेळेला तुमची साथ मी देत आहे. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक अडचण, प्रत्येक संकट दूर होईल. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण तेच आपल्या सोबत आहेत. जेव्हा स्वामी नामावरती आपला विश्वास असतो तेव्हा अशक्य देखील शक्य व्हायला सुरुवात होते. अशक्य देखील शक्य तेव्हाच होते जेव्हा स्वामींच्या नामस्मरणावरती पूर्ण विश्वास आपला असतो. लक्षात ठेवा, स्वामी आपल्या सोबत आहेत. त्यांनी आपली साथ कधीच सोडली नाही आणि ते सोडणार देखील नाहीत. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवण्याची आपल्यात इच्छाशक्ती हवी. जर आपली इच्छाशक्ती ही दृढ असेल तर स्वामी आपली साथच देतात. संकटे येऊ दे आयुष्यात किती, प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ देत असतात, कारण स्वामी प्रत्येक वेळेला आपल्यासोबत उभे आहेत. आपला फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवा, कारण तेच आपली साथ देतात. काळ कितीही वाईट असू द्या,
किंवा काळ कसाही असू द्या, प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ देतात आणि स्वामींनीच आपली साथ दिली आहे. स्वामी बोलतात, काळजी करू नका, तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. संकट येतील आयुष्यात, त्यांचा सामना करत जा. तुम्हाला यश एक दिवस नक्की मिळेल आणि असं यश मिळेल की आयुष्यभर आठवण ठेवाल. यश तुम्हाला आयुष्यात मिळतं. कदाचित तुम्हाला वाटेल की यश मला मिळणार नाही, पण यश तुम्हाला देखील मिळेल. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा.